छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जोपासणारी प्रत्येक व्यक्ती ही क्षत्रिय असल्याचे प्रतिपादन पत्रकार अल्ताफ पटेल यांनी केलं आहे। बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वळसंग येथील पटेल प्रतिष्ठानच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार अल्ताफ पटेल यांनी बोलताना क्षत्रिय कुलावंतस न्याय कठोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा हा मुस्लिमांसोबत नव्हता तर मुघल शासकांशी होता। त्यामुळे छत्रपती शिवरायांचे निर्भीड विचार जोपासणारी प्रत्येक व्यक्ती ही वैचारिक दृष्टीने क्षत्रियच असल्याचं प्रतिपादन पत्रकार अल्ताफ पटेल यांनी बोलताना केलं। की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नाही तर मुघलांच्या विरोधात होते आणि मुघलांनी जे आक्रमण केलेलं होतं ते आक्रमण थोपवून लावण्यासाठी परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलंय। जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात असले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मुस्लिम सरदार आणि पठाण सरदार राहिले नसते, त्यांनी घेतले नसते, स्वीकारले नसते। त्यांनी एक प्रचंड असा विश्वास प्रत्येक मोहिमेवरती जाताना मुस्लिम समाजावरती, सरदारांवरती, पठाणांवरती दाखविलेला आहे, तो आपण विसरू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना आज डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची गरज आहे। इथं विविध जाती धर्माचे समाजाचे लोक बसलेले आहेत, परंतु वैचारिक दृष्टीने ते सगळे क्षत्रिय आहेत। मी जरी मुसलमान असलो, कोणी लिंगायत असला, कोणी दलित असला, कोणी माळी असेल, कोणी तेली असेल, कोणी ढोर समाजातील असेल, कोणी हरिजन समाजातील असेल, परंतु इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा क्षत्रिय आहे। आणि क्षत्रिय हे नाव का पडलेलं आहे? क्षत्रिय कुणाला म्हणतात? जो अन्यायाविरोधात उभा राहतो, अन्यायाचा प्रतिकार करतो किंवा अन्यायाच्या विरोधात लढा उभा करतो, त्याला क्षत्रिय असं म्हणतात। म्हणून आपण इथं आज एक शपथ घ्यायची की आपण समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्याचा आपण कुठेतरी प्रतिकार करायचा आहे आणि त्याच्या विरोधात लढायचं आहे। म्हणून आपण या विचाराच्या हिशोबाने प्रत्येकजण क्षत्रिय आहे। तर पत्रकार अल्ताफ पटेल यांनी गेल्या 15 वर्षापासून शिवजयंती साजरी करताना सर्व समाज तथा जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचं पवित्र काम केल्याचं माजी प्राचार्य सिद्धारूढ काळेसर यांनी सांगितलं। अल्ताफभाई पटेल मागील अनेक वर्षापासून 15 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम करीत आहेत। समाजातील सर्वांना जोडण्याचा एक पवित्र कार्य अल्ताफभाई पटेल करत आहेत। माझ्या अंदाजाप्रमाणे इतर कुठल्याही गावामध्ये या प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत नाही, परंतु वळसंगमध्ये आहे, याबद्दल मला फार अभिमान आहे। कारण त्यांनी मनापासून सांगितले की आम्ही सर्व क्षत्रिय आहोत, म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे आहोत। म्हणून वळसंगच्या जे काही विकास कामामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आला पाहिजे। बंधुभावाने आम्ही भाषण करत असताना म्हणतो की सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजेच हा एक कार्यक्रम आहे। म्हणून याचा सर्वांनी अंतःकरणापासून विचार केला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचे जे काही आदर्श आहे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि समाजात वागलं पाहिजे। यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी पटेल प्रतिष्ठानच्या या कार्याचं कौतुक करताना अशा सामाजिक तथा प्रबोधनात्मक उपक्रमांची सध्या समाजातील युवा वर्गाला अत्यंत गरज असल्याचं सांगितलं। 15 वर्षापासून अविरतपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या घरी साजरी केली जाते। सर्वप्रथम मी पटेल प्रतिष्ठानचे प्रमुख पटेल साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। मी गेल्या 3 वर्षापासून ही जयंती साजरी करतो इथे येऊन, हा 3रा वर्ष आहे। मला खूप आनंद होतो आहे की मी ह्या जयंतीचा एक भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आताच बंधूंनी सांगितला, मला यांच्याबद्दल मला माहिती नव्हतं, परंतु यांनी खूप सुंदर प्रकारामध्ये सगळं सांगून दिलं। शिवाजी महाराजांचे काही चरित्राचे पैलू होते। आम्ही शिवाजी महाराजाला एक उत्तम प्रशासक म्हणून पाहिलेलं आहे, शिवाजी महाराजाला एक न्याय कठोर राजा म्हणून पाहिलेला आहे, शिवाजी महाराजाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं सर्वाईव्ह करायचं याचं उदाहरण देणारा ज्वलंत एक दीपस्तंभ म्हणून त्यांना पाहिलेला आहे। या सर्वांच्या पलीकडे जाऊन जे काही हिडन त्यांचे काही गुणधर्म होते ते सर्वांनी सांगून दिलं आहे। खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिवाजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। परंतु जयंती हा एक दिवस असा आहे की या जयंतीच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करणं गरजेचं आहे। आपण शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेली जी शिकवण आहे, शिवाजी महाराजांनी हे आमचं तुमचं न म्हणता न्यायाला जे काही प्रिय आहे ते गोष्ट कशी केली जाते ते
शिवाजी महाराजांना खूप घेणं गरजेचं आहे. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, माजी सरपंच महादेव होटकर, सादिकभाई पटेल, ग्रामविकास अधिकारी राजकुमार जाधव, ॲडव्होकेट मुस्ताक मनोरे, चन्नबसप्पा खैराट, शरण बसवेश्वर कलशेट्टी, पीरसाब अमली चुंगे, सिद्धेश्वर मोरे, शालम अमली चुंगे, अनिल बर्वे, चंद्रकांत मंजुळकर, धानप्पा चौगुले, असद पटेल, मोहसिन अमली चुंगे, सिद्धाराम सुतार, बाशा नारायणकर, परशुराम चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.